मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 2 सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, तिकडनंच आजचा भाग खूपच उशिरा आला. सणासुदीचे काय उशिरा भाग टाकतात हो. आपल्याला फारच घाई होऊन जाते ना मग कामाची पुढच्या. असो, पण आजचा भाग आल्या आल्या लगेच तुम्हाला रिप्रेझेंट करतीये. तर सुरुवातीला म्हणजे काल आपण बघितलं होतं की कल्पना सायलीचं मनोमिलन फायनली झालंय. सगळे सुभेदार खुश असतात, एकटा अश्विन सुभेदार सोडून. प्रतापराव म्हणतात, चला खऱ्या अर्थाने आज सुभेदारांच्या घरात सण साजरा होतोय. त्यावर अश्विन टोमणा मारतो सगळ्यांना आणि म्हणतो, सगळे खुश आहेत, चला बाबा, आनंदात आहेत. घरच्या सुनेला जो मान मिळायचा तोही मिळालाय. आता जेव्हा अश्विन असं बोलतो तेव्हा अर्जुन आणि रविराजांचा चेहरा उतरतो. प्रतापराव म्हणतात, घरच्या सुनेचा मान सुनेला मिळायलाच हवा अश्विन, आणि तूही जरा आता आनंदात पूजेत सामील हो. बरं प्रतिमा, रविराज, अर्जुन, सायली, चला तुम्ही सगळे मिळून प्रतिष्ठापना करा बरं. आता कल्पनाताई सायली जवळ पूजेचं ताम्हण देत म्हणतात, चल सायली, कर बरं तू पण पूजा. आता सायली, अर्जुन या दोघांनी मिळून बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. सगळ्यांनी मंत्रघोषामध्ये बाप्पाची पूजा अर्चा केली आहे आणि आरती सुद्धा झाली आहे. सायली, कल्पनाताई दोघी एकमेकींना हळदी कुंकू लावतायत. आणि आता कल्पनाताईंनी अर्जुन सायलीचं अशी ती गाठ बांधली आहे तिथे उपरण्याची, आणि आता अर्जुन पूजा करतोय. पण इकडे बिचारी सुमन मात्र टेन्शनमध्ये आहे की नागराज अजून का आला नाही. इतका चांगला दिवस आहे आनंदाचा, पण अजून हे आले नाही असं ती बिचारी मनात विचार करते. अर्जुन आणि सायली या दोघांनीही आरती केली आहे. सुरुवातीला त्यांनी पूजा वगैरे दाखवली आहे आणि प्रेक्षकांनो कमीत कमी 7 ते 8 मिनिटं त्यांनी आज आरती दाखवली आहे. त्यामुळे आपला आजचा भाग जरा लहान झालाय बरं का. आणि तसंही तुम्हा मैत्रिणींना खूप घाई आहे आणि मला सुद्धा, म्हणून पटापट रिव्ह्यू देते आजचा. उद्यापासून आपण आपले आहोतच प्रेक्षकांनो. आज सण आहे, वार आहे, त्यामुळे आपल्या सणावाराचेही एन्जॉय करूया आणि त्याचबरोबर पटकन मालिकेमध्ये काय झालं त्याचाही आढावा घेऊयात. आरती सुरू असताना कल्पनाताईंच्या सहज मनात येतं, सगळं काही चांगलं झालं, माझं कुटुंब अगदी पहिल्यासारखं झालं. ती तन्वी सापडलीच नसती तर बरं झालं असतं. असो, आता अर्जुनच्याही मनात येते की माझ्या बायकोला शेवटी माझ्या आईचं प्रेम मिळालं, तिच्या सासूचं प्रेम मिळालं, पण काही झालं तरी मला तिच्या खऱ्या आईबाबांना शोधायचंय. मधुभाऊंनी सांगितलंय की सायलीचे खरे आईबाबा जिवंत आहे, पण मी कसं शोधू आता त्यांना. आता आरती करताना तो सतत विचार करत असतो कुठल्या गोष्टीची लिंक लागते का. आणि त्याला अचानक आठवतं की मधुभाऊंनी सांगितलंय की त्यांनी प्रत्येकाच्या नावाचं एक लाल गाठोडं बांधलंय. म्हणजे जो माणूस सापडला त्या माणसाच्या म्हणजे जेव्हा तो सापडला त्याच्या ज्या वस्तू आहेत ना त्या मधुभाऊ सगळे जपून ठेवायचे. आता अर्जुनला ते आठवतं आणि तो ठरवतो की सायलीचं लाल गाठोडं आश्रमात जाऊन शोधायचं. म्हणून तो सुरुवातीला जरा टेन्शनमध्ये असतो आरती करताना, पण जेव्हा त्याला ही आयडिया येते तेव्हा तो एकदम आनंदाने आरती करायला लागतो आणि स्माईल करून गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करतो. आता हे सगळं सुरुवातीला 7 मिनिटं त्यांनी दाखवलंय मंडळी, त्यामुळे आजचा आपला एपिसोड जरा लहान झालाय बरं का. तुम्हाला वाटेल आज एवढा लहान एपिसोड का दिला, पण ते खरं आहे. आता आरती वगैरे झाली आहे, प्रसाद वाटायची वेळ येते तेव्हा सायली जवळ कल्पनाताई प्रसादाचं ते बाउल देतात आणि म्हणतात, जा बरं सायली, सगळ्यांना प्रसाद वाट. सायलीला असं वाटतं की आधी अश्विनला प्रसाद द्यावा, म्हणून सायली अश्विनकडे येते. पण अश्विन सायलीला टाळून लगेच गणपतीचं दर्शन घ्यायचं म्हणून समोर येतो. सायली पुन्हा त्याच्या मागे मागे येते प्रसाद द्यायला, तरी सुद्धा अश्विन तिला टाळत असतो. शेवटी सायली म्हणते, अश्विन भाऊजी प्रसाद घ्या ना. त्यावर अश्विन म्हणतो, या घरच्या दुसऱ्या सुनेला प्रसाद पाठवला जाणार आहे का. नाही ना, मग मला पण तो प्रसाद नकोय. मी फक्त माझ्या तन्वीसाठी प्रार्थना करायला थांबलो होतो. आणि अश्विन शेवटी प्रसाद न घेताच निघून जातो. शेवटी कल्पनाताई चिडतात आणि म्हणतात, या पोराला कधी अक्कल येणार आहे ते कोणास ठाऊक. रविराज म्हणतात, हे सगळं माझ्या मुलीमुळेच होतंय. प्रतिमात्याला पण वाईट वाटतं. प्रतिमात्या म्हणतात, अश्विन खरं तर आदर्श नवरा आहे, पण माझी मुलगी आदर्श बायको नाही होऊ शकत. सायली म्हणते, जाऊ द्या, त्यांना कळेल एक दिवस. ते चुकीच्या गोष्टीचा विचार करताय आणि चुकीच्या व्यक्तीची बाजू घेताय. प्रतापराव म्हणतात, जाऊ द्या बरं, कोणी विचार करू नका एवढा अश्विनच्या वागण्याचा. आणि रविराज, सोडून दे बरं, मी ना पटकन माझी एक मीटिंग अटेंड करून येतो. बस रविराज, आलोच मी, असं म्हणून प्रतापराव त्यांच्या खोलीत निघून जातात. सुमन बिचारी अजूनही नागराजची वाट बघते. आता प्रतिमात्या तिच्या जवळ येतात आणि म्हणतात, काय ग सुमन, अगं काय झालं, तुझं काही बिनसलंय का ग आज. नाही, तू सारखी दाराकडे बघतेस, नागराज भाऊजी येणार नाहीये का. त्यावर सुमन म्हणते, अहो नाही वहिनी, तसं काही नाहीये, हे जरा उशिरा येणार आहेत. मग आता प्रतिमात्या म्हणतात, बरं बाई, हरकत नाहीये. मग अस्मिता सायलीला म्हणते, ए सायली, अगं तुझ्या नंडेला प्रसाद नाही देणार का. सायली म्हणते, देते हं अस्मिताताई.
आता अस्मिताला तिने प्रसाद दिलाय. अस्मिता म्हणते, बरं झालं बाई, कधी एकदाचा तुझ्या हातचा प्रसाद घेते असं झालं होतं. मोदक दे ना ग सायली. सायली म्हणते, मोदक होतातच आहेत, देते हा अस्मिता ताई. आता या कल्पनाताई म्हणतात, काय ग अस्मिता, मगाशी तर तोऱ्यात बोलत होतीस, सायलीला पूजा करू द्यायची नाही वगैरे वगैरे, आणि आता कशी सायलीशी गोडगोड बोलतेस ग तू? आता हे काय ग अचानक? मग आता सगळेजण हसायला लागतात, अस्मिता सहित. कल्पनाताई जरा गोंधळून जातात. त्या म्हणतात, काय ग अगं अस्मिता, हसायला काय झालं? आणि सगळेच हसताय. काय ग सायली, अगं तुला काही माहिती आहे का? सायली म्हणते, नाही हो आई, मला नाही काही माहिती. आता सगळं नाटकाचं सगळं हे पडदा पडतोय आता यांच्या नाटकावर. अस्मिता म्हणते, अगं मम्मा, आम्ही हसतोय कारण आमचं नाटक सुपर डुपर हिट झालंय. कल्पनाताई म्हणतात, नाटक? कसलं नाटक? सायली पण म्हणते, कसलं नाटक? प्रतिमात्या पण हसत असतात. आता रविराजांना काही माहिती नाहीये या बाबतीत, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आहे. आता कल्पनाताई म्हणतात, नाटक? कुठलं नाटक? प्रतिमात्या म्हणतात, अगं बाई कल्पना, तसंही सांगायचंच होतं ग तुला, माझ्या पण बाई पोटात दुखतंय, हे सगळं मला पण लपवता येत नव्हतं बघ. अस्मिता म्हणते, मी सांगते. अगं मम्मा, मी सायलीला त्रास देणं आणि सायलीला असे टोमणे मारणं हा सगळा प्लॅन होता, आणि आत्तापर्यंत जे काही झालं ते सगळं अस्मिताने रिव्हील केलंय कल्पनाताईंना. मम्माचं वागणं कसं बदलायचं हे सगळं प्लॅन सहित आम्ही केलं. म्हणजे या सायलीचं आणि कल्पनाताईचं जे मनोमिलन झालं ते अर्जुन आणि अस्मिता प्रतापरावांच्या प्लॅनमुळे झालं. हे सगळं आता रिव्हील करण्यात आलंय. ते सगळं ऐकल्यावर सगळेच हसायला लागतात. अस्मिता आता म्हणते, सॉरी हं सायली, आमच्या नाटकाचा हवा तो परिणाम झाला. पण कल्पनाताई आता अस्मिताचा कान ओढत म्हणतात, काय ग गधडे, आईशी असं वागतात का? मग आता प्रतिमात्या या प्लॅन मध्ये सामील झाल्यामुळे सायली म्हणते, काय हो आत्या, तुम्ही पण काही सांगितलंच नाही मला, तुम्ही पण या प्लॅन मध्ये सामील होतात ना? प्रतिमात्या म्हणतात, हो ग बाई, प्रताप आणि मी दोघंही सामील होतो, पण सायली जरा टेन्शनच आलं होतं आम्हाला या प्लॅनचं. पण चला, बरं झालं, हा प्लॅन सक्सेसफुल झाला ना, त्यामुळे बरं वाटतंय. एका अर्थी झालं ते चांगल्यासाठीच झालं, सगळे खुश आहेत. अस्मिता म्हणते, सॉरी ग सायली, तुला काही चुकीचं बोलले असले मी तर माफ कर हं मला, म्हणजे वाईट नको वाटून घेऊ. आता सायली अस्मिताला जवळ घेते आणि म्हणते, नाही हो अस्मिता ताई, तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय? तुमचा काही दोष नाहीये, मला माहिती आहे. ही कल्पना कोणाच्या सुपीक डोक्यातून आली असेल त्याची कल्पना मला आहे बरं का. कल्पनाताई म्हणतात, कोणाची ग? कोणाची कल्पना आहे ही? मग सायली म्हणते, अहो आई, तुमच्या लेकाच्या डोक्यातून आली असणारी ही कल्पना, दुसरं कोण डोकं चालवणार आहे एवढं? हिने एक आरती टोमणा मारला सगळ्यांना, असं वाटलं मला. सायली आता अर्जुनकडे बघते तेव्हा अर्जुन कल्पनाताईंकडे बघून कान धरतो आणि म्हणतो, सॉरी मम्मा. आता कल्पनाताईंना म्हणजे आधी तर मला वाटलं होतं बाई चिडतात का काय, पण ठीक आहे, त्यांनी हे सगळं आनंदाने एक्सेप्ट केलंय प्रेक्षकांनो. आता सगळं काही मालिकेमध्ये गुण्या गोविंदाने होईल अशी अपेक्षा करूयात. आता या प्रतिमात्या म्हणतात, हो ग बाई, तुझ्या लेकानेच पडवलं होतं बरं आम्हाला, पण चला, जे झालं ते चांगल्यासाठी झालं. चैतन्य सुद्धा आलेला आहे तिथे पूजेला. आता तो अचानक दिसतोय, पण अर्जुनच्या मनात येतंय, आता मला वेळ घालवायला नको, मी पटकन आश्रमात जाऊन सायलीचं ते गाठोडं शोधायला लागतो. आता तो असा विचार करून या चैतन्याला खुणवत असतो, चल आपल्याला जायचंय म्हणून. आता अचानक रविराज मध्येच बोलतात. चैतन्याला काही कळे ना, हा काय खाणाखुणा करतोय. अर्जुन त्याला खुणवत असतो, चल लवकर चल लवकर. रविराज म्हणतात, याला रिव्हर्स सायकोलॉजी म्हणतात, म्हणजे एक वकीलच ही सायकोलॉजी उत्तमरित्या वापरू शकतो. त्यावर चैतन्य म्हणतो, हो पण रविराज काका, या सगळ्यात सायली वहिनीला त्रास होत होता, हे अर्जुनला सहन नव्हतं होत. अर्जुन आता स्माईल करतो. रविराज म्हणतात, अरे बाबा अर्जुन, नवऱ्याने बायकोपासून लपून ठेवायचं नसतं काही, लक्षात ठेव. सायली अर्जुनला बघून बघून लाजत असते. अर्जुन म्हणतो, हो सिनियर, आहे लक्षात आहे. खरं तर अर्जुनचं चित्त थाऱ्यावर नाहीये, त्याला काही करून तिथून निसटायचंय आणि सायलीचं ते गाठोडं आश्रमात जाऊन शोधायचंय. अर्जुन आता म्हणतो, अरे सिनियर, मला ना आता जरा महत्वाचं काम आहे, मला जावं लागेल बाहेर. कल्पनाताई म्हणतात, अर्जुन अरे जेवून जा, आज सण आहे. अर्जुन म्हणतो, नाही ग मम्मा, मला अर्जंट जायचंय मीटिंगसाठी. आता तो चैतन्याला खुणवत असतो, चैतन्य आपल्याला जायचंय ना, अर्जंट मीटिंग आहे ना. चैतन्य म्हणतो, हो आम्हाला जायचंय, आम्हाला अर्जंट मीटिंग आहे, हो. आता सायली म्हणते, अहो थांबा ना, अहो मोदक तरी खा. पण अर्जुन म्हणतो, प्लीज सायली, आम्हाला आता उशीर होतोय. मग आता अर्जुन आणि चैतन्य पटकन निसटतात बाहेर. इकडे अस्मिता आणि सायली एकमेकींना मिठी मारतात. सगळं काही व्यवस्थित आणि आनंदात सुरू आहे बरं का मंडळी. अर्जुन आणि चैतन्य घराबाहेर पडतात तेव्हा सायलीला काय आठवतं कोणास ठाऊक. ती म्हणते, आले मी आता. सायली आता अर्जुनच्या मागे मागे येते आणि म्हणते, अहो थांबा म्हटलं ना.
अर्जुन म्हणतो, अगं काय सायली, मला घाई आहे ना. आता सायली विचारते, कुठे निघालायत तुम्ही? आता अर्जुनला तर टेन्शन, सायलीच्या प्रश्नांना काय उत्तर द्यावं. आता लगेच चैतन्य म्हणतो, मीटिंगला जायचंय वहिनी, महत्वाची मीटिंग आहे. अर्जुन म्हणतो, हो ना, महत्वाची मीटिंग आहे. त्यावर सायली म्हणते, अहो मोदक सुद्धा खाल्ले नाहीत भाऊजी तुम्ही. खरं तर चैतन्याला मोदक खायचा असतो. चैतन्य म्हणतो, मोदक? हो हो मोदक. त्यावर अर्जुन आता त्याला खुणवतो, ये बाबा चल, आपल्याला उशीर होईल म्हणून. डोळ्यांनी खाणाखुणा सुरू आहेत अर्जुनच्या. चैतन्याच्या ते लक्षात येतं आणि म्हणतो, नको नको वहिनी, मोदक खाल्ले असते, मी नंतर आल्यावर खातो ना वहिनी, अर्जंट जायचंय हो आम्हाला, आता मीटिंग आहे. सायली म्हणते, थांबा जरा, मला 2च मिनिटं बोलायचंय. हे बघा, आज तुम्ही जे काही आईंशी वागलात ना, मला आवडलं नाही बरं का. मला असं आज सगळ्यांसमोर बोलता आलं नाही. तुम्ही असं करायला नको होतं. अहो अहो म्हणजे आईंपासून तुम्ही हे सगळं लपवून केलं, त्या चिडल्या असत्या तर. अर्जुन म्हणतो, अगं पण त्याचे रिझल्ट चांगले आले ना सायली. सायली म्हणते, हो पण पुन्हा जर त्या दुखावल्या गेल्या असत्या तर, त्यांच्यापासून लपवून तुम्ही हे सगळं केलं हे त्यांना कळलं असतं तर. आता कल्पनाताई पण सायलीच्या मागे मागे बाहेर आल्यात आणि त्या सायलीचं बोलणं ऐकतात. अर्जुन म्हणतो, अगं सायली, अगं ती चिडली असती तर माझ्यावर आणि अस्मिताईवर चिडली असती, तुझ्यावर नसती चिडली. सायली म्हणते, अहो पण आधीच त्या दुखावल्या गेल्यात ना, त्यांनी विश्वास गमावला होता ना माझा. हे बघा, त्यांना जर कळलं असतं की हे सगळं असं केलं तर चाललं असतं का. कल्पनाताई आता ते ऐकतात आणि म्हणतात, अगं सायली, कधीतरी चालतं ग. आता त्या अर्जुन, सायली आणि चैतन्याच्या जवळ येतात आणि म्हणतात, सायली अगं ही फसवणूक होती, पण गोड फसवणूक होती. मला कोणीतरी त्रास द्यायसाठी नाही तर माझे डोळे उघडायसाठी ही फसवणूक केली होती ना. अगं मला जे काही माझ्या मनात सुरू होतं ना सायली, ते बोलून नव्हतं दाखवता येत ग. म्हणजे मधुभाऊंना जेव्हा ॲडमिट केलं होतं ना, तेव्हा माझ्या मनात खूप घालमेल सुरू होती बघ. आता जर अर्जुनने हे नाटक नसतं केलं तर मी गप्पच राहिले असते, मी काही बोललेच नसते ग सायली. अर्जुन, थँक्यू सो मच. अर्जुन म्हणतो, मामा यू आर मोस्ट वेलकम. मग सायली पण खुश होत. कल्पनाताई म्हणतात, सायली मी या नाटकामुळे काही चिडले नाही बरं, पण तू जर का आता माझ्या मुलाला ओरडलीस ना तर मात्र मी चिडणार बघ तुझ्यावर. चैतन्य म्हणतो, चला, ऑल इज वेल दॅट टेन्स वेल, असं काहीतरी त्याने म्हटलंय. अर्जुन म्हणतो, करेक्ट. बरं चलतोस का चैतन्य, आता आपल्याला जायचंय बाबा, महत्वाची मीटिंग आहे. सायली म्हणते, हो लवकर या. आता अर्जुन आणि चैतन्य गेलेत त्यांच्या कामाला, म्हणजे आश्रमात गेलेत गाठोडं शोधायला. पण सायलीला अर्जुनने हे सगळं सांगितलेलं नाहीये. आता या कल्पनाताई सायलीला म्हणतात, चल सायली, सगळे आतमध्ये तुझी वाट बघतायत, मोदक खायचे सगळ्यांना. सायली आता कल्पनाताईंना म्हणते, आई थँक्यू सो मच, तुम्ही समजून घेतलं सगळ्यांना. नाही म्हणजे मला वाटलं होतं तुम्हाला राग येईल या सगळ्या गोष्टींचा. आता कल्पनाताई म्हणतात, चालायचंच ग सायली एखाद्या वेळेला. खरं तर मी खूप खुश आहे. एखाद्यावरच्या रागाचा किती त्रास होतो ना हे मला कळलंय. आता माझा त्रास संपलाय. मी विनाकारण तुझा रागराग करत होते ग सायली, पण आता मला खूप छान वाटतंय. असं बोलून त्या सायलीकडे बघून स्माईल करतात आणि सायली त्यांच्याकडे बघून. आणि मंडळी, हा एपिसोड इथेच संपलाय. आजचा एपिसोड तुम्हाला डिटेल आणि शब्द शब्द दिलाय बरं का. आरती आणि पूजेमुळे बराच वेळ तो सीन स्लो होता, त्यामुळे आपला हा रिव्ह्यू छोटा झालाय. तर बघा, इथे हा एपिसोड संपलाय. आता पुढच्या भागामध्ये अर्जुन कुसुम आणि चैतन्याला सांगताना दिसतोय. मला असं वाटतं की म्हणजे मला मधुभाऊंनी सांगितलं होतं, आश्रमात येणाऱ्या प्रत्येकाचं मधुभाऊ एक लाल गाठोडं ठेवायचे, म्हणजे त्या व्यक्तीच्या सगळ्या वस्तू त्या गाठोड्यामध्ये होत्या. मला असं वाटतं की इथे आपल्याला सायलीचं गाठोडं नक्की सापडेल, त्यातून काही क्लू मिळेल तिच्या आईबाबांबद्दल. असं म्हणून अर्जुन आता त्या आश्रमामध्ये जेवढ्यांचे लाल गाठोडे ते सगळे शोधाशोध करत असतो. पण आता कुसुम म्हणते, नेमकं प्रिया आणि सायलीचंच गाठोडं का गायब आहे? कमालच आहे बाई, बाकी सगळ्यांची गाठोडे आहेत तिथे आणि सायली प्रियाचंच गाठोडं नाहीये. आता अर्जुनला प्रियावर शंका येते प्रेक्षकांनो, आणि बरेच ट्विस्ट आता पुढे मालिकेत येतील असं वाटतंय. पण सायली इकडे सारखी अर्जुनला फोन करते आणि अर्जुन सायलीचा फोन उचलत नाहीये. त्यामुळे आता काय काय होईल येणाऱ्या भागांमध्ये हे पुढे बघूयात. चला तर मग आपल्या सणांनाही एन्जॉय करूयात आणि मालिकेचे अपडेट मिळाले त्याबद्दल माझ्या रिव्ह्यूला पण एक लाईक करूयात. मंडळी, काल तुम्ही माझ्या गौराईला आणि मला ज्या ज्या लाईक्स आणि कमेंट्स दिल्या ना त्याबद्दल खूप खूप थँक्यू सो मच. चला तर मग आज आपल्या गौराईला निरोप देऊयात अगदी आनंदाने पुढच्या वर्षी परत येण्यासाठी, आणि उद्या पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या मालिकेच्या रिव्ह्यूसाठी. तोपर्यंत टेक केअर मंडळी, धन्यवाद.